ह्या सुंदर सकाळसोबत आणि माझी ही छानशी बाल्कनीसोबत तुमचं वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये। आज असं ना सुंदर दिवस उगलेला होता, छान हलकंसं ऊन पडत होतं, त्यात मध्येच पाऊस येत होता। गरमी तर अजिबात नव्हती, त्यामुळे अजून एक्साइटमेंट होती कामं करण्याची। गरमी होत असली ना की कामं करायला अजिबात नकोसं वाटतं, असं वाटतं की बाहेर बाल्कनीत त्या चेअरवरच बसून राहावं, काय ते उगाचच कामं करून परत ते घाम वगैरे ह्या सर्व गोष्टी असतात, त्यामुळे ना ते नकोसं वाटतं। पण आज गरमी अजिबात नव्हती, छान असं वेदर होतं, मस्त माझे प्लांट्स बघत बघत मी माझा वेळ इथे घालवत होती। आणि इथे बाल्कनीत वेळ घालवायला मला खूप जास्त आवडतं। एखादं पान जर मला सुकलेलं दिसलं ना, मी ते लगेचच काढून फेकून देते, कारण पूर्ण हिरवळ पाहिजे आणि खूप छान वाटतं। फुलांची झाडं माझ्याकडे तशी कमी आहेत, कारण जास्त केअर माझ्याने घेतली जात नाही झाडांची। सो ज्या झाडांना जास्त केअर करण्याची गरज नाही आहे तीच झाडं मी माझ्या बाल्कनीमध्ये ठेवणं प्रेफर करते। पण मला हौस खूप आहे की फुलांची झाडं माझ्या बाल्कनीत यावी आणि खूप छान छान फूल माझ्या बाल्कनीत यावे। पण आता बघूया ते कितपत सक्सेस होतं, त्यासाठी खूप वेळही लागतो आणि तो वेळ माझ्याकडे नसल्यामुळे मी फुलांची जी झाडं आहेत ना ती जास्त आणत नाही। तसं आता गुलाबाला पानं आलेली आहेत, तुम्ही बघितलं, जास्वंद, सदाफुली सर्वांनाच फुलं येतात छान माझ्या बाल्कनीमध्ये आणि खूप मस्त वाटतं। तो अशी मोजकीच झाडं आहेत माझ्याकडे। चला, त्यानंतर बेड क्लीन करून घेतले आणि पाऊस बघा आता किती जोरात आहे। इतक्या भरगच्च पावसामध्ये मला जावं लागलं होतं कृष्णाला घ्यायला, कारण ऑप्शनच उरत नाही। आणि हा पाऊस जो आहे ना, नेमकं स्कूलमध्ये सोडण्याच्या वेळेला आणि स्कूल सुटण्याच्या वेळेला, या वेळेला तो हमखास येतो आणि एवढ्या जोरात येतो की काय सांगू। सो एवढ्या जोरात पावसात मी जाऊन कृष्णाला घेऊन आली आणि मग त्यानंतर एक महत्त्वाचं काम होतं माझं, ते म्हणजे हा जो भाजीपाला आहे सर्व तो क्लीन करण्याचा। मला तर वाटतं नवरा पूर्ण भाजी मार्केटच घरी घेऊन आला की काय, एवढ्या भाज्या आणलेल्या होत्या की त्या क्लीन करायला मला 1 ते 1.5 तास आरामात लागला, कारण एकाच जागेवर बसून माझं कमरेचा पण त्रास झाला काल आणि माझे पायही दुखत होते। पण पूर्ण भाजीपाला क्लीन करणं गरजेचं होतं, कारण नंतर मग ते खराब व्हायला लागतं। आणि बऱ्याचदा काय होतं, फ्रीजमध्ये आपण असंच ठेवून दिलं ना, आपल्याला लक्षात नसतं की भाजी कुठली आहे आणि ड्रॉवरमध्ये आता कुठली भाजी शिल्लक राहिली। पण जर ही भाजी अशी क्लीन करून ठेवली ना व्यवस्थित, मग हिचं काही टेन्शन उरत नाही। आता मी इथे करत होती कढीपत्ता क्लीन आणि ते काही कृष्णाला बघवलं नाही, मग तो पण येऊन तिथे मला मदत करायला लागला। तुम्हाला माहितीच आहे की त्याची बऱ्यापैकी हेल्प असते घरामध्ये, त्याला जे काम आवडतं ना ते काम करायला तो नक्कीच बसतो आणि त्याने मला ही छोट्या छोट्या हातांची एवढी छान मदत केलेली आहे ना कढीपत्ता क्लीन करायला, तर माझं अजून काम जरा हलकं होऊन गेलं। आणि ते गप्पा मारतो ना छान, छोटंसं असं काहीतरी बोलत असतो, ते छान वाटतं ऐकायला आणि त्यात अजून काम जरा भारी होऊन चला। या छोट्याशा हातांची मदत झाल्यामुळे माझा भाजीपाला जरा पटकनच क्लीन होऊन गेला। अशा प्रकारे बघा मी कटिंग्स करून ठेवते आणि डब्यामध्ये पॅक करून ठेवते, जेणेकरून सकाळी टिफिनला मला धावपळ नको। इकडे मिरच्या क्लीन करून ठेवल्या आहे, इकडे मेथी जी आहे तिला डायरेक्ट कट करून ठेवली आहे, कारण मला संध्याकाळी लागणार आहे। कोथिंबीर जी आहे तिला मी पॅकिंग ठेवलेली आहे, कट करून क्लीन करून घेतली आहे पण पॅकिंग ठेवली, कारण कटिंग केलेली कोथिंबीर थोडीशी आहे माझ्याकडे अवेलेबल म्हणून। हा बाकीचा भाजीपाला जो आहे त्याला धुवून आता परत सुकवत ठेवेल आणि त्याला रात्री मी कटिंग वगैरे करून स्वच्छ ठेवून देईल फ्रीजमध्ये। आता व्हेजिटेबल्स क्लीन करायचे म्हणजे काम तेवढ्यावर थांबत नाही, एवढा पसारा वाढला होता आणि सर्व काही क्लिनिंग करून परत मला जेवण बनवायचं होतं। तर मी मस्त स्वच्छ घराला झाडू घेऊन मस्त घर पुसून घेतलं आणि आता जरा घरामध्ये छान वाईब्स येत होत्या। एवढा पसारा पडलेला होता ना की काय सांगू। त्यानंतर वांगी भाजून घेतले आणि ते क्लीन करायला बसलेली, तर माझी शूटिंग इथं कोण करत होतं, तर माझा छोटासा राजकुमार करत होता। आणि इतकी छान त्याने बघा किती मस्त पहिल्यांदा कॅमेरा हँडल केला आहे, पण किती छान त्याने ती क्लिप्स घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढे बघा स्वतःचीच रेकॉर्डिंग स्वतः केलेली त्याने। मला वाटलं कॅमेरा बंद आहे, पण ते तसं काही नव्हतं, त्याने कॅमेरा ऑन करून स्वतःचीच क्लिप रेकॉर्ड केली आहे। हॅलो गाईस, सो माझी मम्मी वांगे टाकते, पण सो एक्साइटिंग आहे। माहीत नाही कुठल्या गोष्टीमुळे त्याला एवढं हसायला येत होतं। आता ती क्लिप्स बघून मला हसायला येते, मी सारखी तीच क्लिप्स बघते आणि ॲड तर झाली ती एकाच याच्यात होती म्हणून, पण मला आता एडिटिंग करताना बघून हसायला येत होतं। मी म्हटलं चला तुमच्या पण चेहऱ्यावर स्माईल यायला पाहिजे म्हणून ही क्लिप तर ॲड झालीच पाहिजे। त्यालाच त्याचं वेगळं वाटत होतं की मी हे काय बोललो कॅमेऱ्यामध्ये आणि कसं बोलून गेलो, त्याला ती आता थोडीशी सवय लागली आहे माझ्यामुळे, करतोय हँडल। पण नको, मुलांना कॅमेऱ्यापासून लांब ठेवलेलं बरं असतं, पण थोडे छोटे असे काही मुवमेंट घडून गेल्या ना की मग त्या शेअर करायला जरा भारी वाटतं। असो,
तर इथे बघा जेवणाची तयारी सुरू केलेली होती. घर तर पूर्ण ऑलमोस्ट क्लीन होऊन गेलेलं होतं. थोडीशी भांडी होती सिंकमध्ये, ती मी आता जेवण बनवून झालं की मग सर्व आवरूनच घेते, असं पण नेहमीची सवय आहे. आता इथे मी भरीत बनवायला घेत होती. कांदे टोमॅटो कट करून घेतले त्याच्यासाठी, आणि जी आता वांगे क्लीन केलेले होते त्याची थोडीशी घाण होती ताटात ठेवलेली, ती पण आता पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवून कचऱ्यात टाकून दिली. छोटे छोटे कामं पण मी करत राहते सोबतच. आता तेल गरम होत होतं तोपर्यंत हे काम करून घेतलं. तर अशी छोटी छोटी कामं मी करत राहिली ना साईडला, मग माझं काम जरा सोपं होऊन जातं. एकदम कामांचा लोड येत नाही, थोडं थोडं आवरत असते हातोहात, तर मग कामं पटपट होऊन जातात. आणि ही सवय आता लागूनच गेलेली आहे कामांची, की अशा प्रकारेच काम डन करायचं आहे. सध्या वेळ तर नाही आहे बघा, थोडंफार बाहेर जाणं चाललं आहे, तुम्हाला माहितीच आहे धावपळ किती चालली आहे. गणपती आता तोंडावरच येऊन थांबलेले आहेत, अशी म्हणजे 10-12 दिवस गणपतीला राहिलेत फक्त, आणि त्यात अजून तयारी काहीच झालेली नाही आहे. म्हणून ना भरपूर कामं चाललेली आहेत घरामध्ये, त्यामध्ये हे कॅमेरा पण हँडल करते. आणि बघा सध्या कमेंट येत आहेत प्रत्येक व्हिडिओला, तर त्यामध्ये ना एकच असतं की तुम्ही होम टूर द्या म्हणून घराचा. आणि त्यानंतर काल एक कमेंट होती की रेसिपीज आणि डेली व्लॉग्स दररोज टाकत जा म्हणून. तर बघा डेली व्लॉग्स तर माझे असतात, कधीतरी अडचण आली, एडिटिंग करायला वेळ नसला ना, मग तो एक दिवस राहून जातो. पण नेक्स्ट डे मी नक्कीच व्हिडिओ घेऊनच येते. 2 दिवस गॅप माझ्या व्हिडिओला कधीतरी असतो, जास्त नसतो. आणि रेसिपी ज्या आहेत त्या असतातच चॅनलवर, आणि डेलीज मिनी व्लॉगही असतात. त्यामुळे ना करत असते प्रयत्न तुमच्यासाठीच की घेऊन येऊ म्हणून. आणि हो, जे पण मध्ये गॅप्स पडतात ना ते पडणार नाही याची नक्कीच काळजी घेईल, आणि डेली रेसिपीज घेऊन येत जाईल तुमच्यासाठी. त्यानंतर होम टूरचं एक कमेंट मला सारखी येते की तुमचं होम टूर द्या म्हणून. तर त्यासाठी ना कॅमेरा हँडल करायला एक माणूस पाहिजे. आणि आता जेव्हा माझ्याकडे पाहुणे येतील ना, तेव्हा नक्कीच मी गणपतीसाठी घर पण आवरलेलं राहील, तर तुमच्यासोबत नक्कीच होम टूर शेअर करेल. आणि छोटंसं 1 BHKचं घर आहे माझं, पण मला आवडेल तुमच्यासोबत शेअर करायला. सो मी नक्कीच तो व्हिडिओ बनवणार आहे होम टूरचा, त्यासाठी तुम्हाला थोडासा वेट करावा लागेल. सो चला, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता माझा. आता याला मी इथेच थांबवते. भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.